तर इकडे रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं सकाळी दिलेल्या या इशाऱ्यानुसार पुढचे 13 तास हे रेड अलर्टचे असणार आहेत। सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी वाहत आहेत, त्यामुळे सध्या काही धोका नाहीये। मात्र नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत, कारण अतिमुसळधार पावसाचा इशारा हा रायगड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। हवामान विभागानं सतर्क केलेला आहे। पुढच्या 13 तासांसाठी पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रायगडमधल्या रहिवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। रायगडकरांनी सावध राहावं अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार यांच्याकडनं। मेहबूब, पुढचे 13 तास रेड अलर्ट असणार आहे, काय अधिक माहिती? रायगडला मागील 24 तासामध्येही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता, परंतु गेले 5 दिवस हा पूर्ण कोकण पट्ट्यालाच इशारा देण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता रायगडला आज 10 वाजता जो हवामान खात्याने अहवाल सादर केला, त्यामध्ये पुढचे 13 तास रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट पुन्हा जाहीर केलेला आहे व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत। याचबरोबर ज्या नद्या आहेत कुंडलिका, सावित्री व अंबा, या नद्यांच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तोंड देण्यासाठी ज्या रेस्क्यू टीम आहेत त्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच महसूल विभागाला या ठिकाणच्या म्हणजे रोहा तालुका असेल, महाड तालुका असेल, माणगाव तालुका असेल आणि सुधागड तालुका, या ठिकाणी सुद्धा महसूल यंत्रणांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत। तसेच नदी किनारी असलेल्या गावांनाही सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे पुढचे 13 तास हे रायगड जिल्ह्याला मात्र धोकादायक असू शकतात। नक्कीच मेहबूब, आणि तुम्ही लक्ष ठेवून राहा। संपूर्ण घटना ज्या आहेत, घडामोडी आहेत, तुमच्याकडनं जाणून घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।